So guys, we are reaching Udaipur. So आम्ही आज आलोय उदयपूरला. आता स्टे आहे आणि उदयपूरची आमची आयटरनरी उद्यापासून स्टार्ट होईल. रूम फॉर नेक्स्ट 2 days. बाई है ना. अजून इकडे आमचं सेक्शन आहे, इकडे बॉईजचं सेक्शन आहे. अजून ते अरेंज करून देणार आहे मुलांसाठी. आणि इकडे आहे बाल्कनी व्ह्यू. ऑसम, खरंच ऑसम आहे है ना. आणि खूप पॉकेट फ्रेंडली बजेट मध्ये भेटलेला आहे आम्हाला. स्मेल. अच्छा तुला घेऊ. फुकट का माल है ना. अजून एकदा इकडे गर्ल्स वाला. वाव यार सही आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो येस, उदयपूरचा आजचा आहे आमचा दिवस. काल आम्ही उदयपूरला आलेलो रात्री. सो काय रे. सो येस, आमचा आज आहे उदयपूरचा पूर्ण डे आज आम्ही स्पेंड करणार आहोत उदयपूरमध्ये. आणि आज आम्ही थोडंसं असं लुक केलेलं आहे. दाखवतेच मी माझं लुक तुम्हाला पुढे. सो मस्त सुदीन अशी मॉर्निंग झालेली आहे. थोडंसं लावलेलं आहे यार, कारण केसांमुळे ना मला मॅनेज नाही होत. सो इकडे आहे प्रिया, ती पण मस्त दिसते. इकडे ये ना, दाखव जरा माझ्या लोकांना. मस्त. सो आज आम्ही उदयपूर सिटी फिरणार आहोत पूर्ण जगत निवास जाणार आहे. स्पेशली माझ्यासाठी जगत निवास म्हणजे लिटरली मला एवढं जायचं होतं. इतके सारे इंस्टाग्रामवर मला फीड नुसते त्याचेच दिसत होते. सो मला ते जायचंच आहे. बघूया आता, कारण तिथे ऑनलाईन बुकिंग्स वगैरे आहे. सो लेट्स सी कसं मॅनेज होणार आहे. झील के शहर में. येस, वाईब तशीच आहे आमची वाली, झीलच्या शहरवाली. सो मस्त रेडी झालं आम्ही. अर्ली मॉर्निंग उठलेलो आहे. थंडी तर भरपूर आहे इकडे, फ्रीज झालेले आहे, पण कालपेक्षा थोडी कमी आहे. सो आजचा आहे उदयपूरचा डे 1. आय गेस आम्ही आज रात्रीच निघणार आहोत, कारण प्रत्येक ठिकाणी एवढे दिवस नाही देऊ शकत आम्हाला खूप, कारण पटापट कव्हरअप करायचं आहे. सो आज आहे उदयपूरला आणि सगळं काही साईट सीइंग, पॅलेस अँड ऑल सगळं काही हे करणार आहोत, फिरणार आहोत, व्हिजिट करणार आहोत. आणि कालचं पण खूप सही होतं. सो स्टे ट्यून गाईज. आजचा माझा आउटफिट आणि त्याच्यावरची अशी बॅग आहे, जे हे लोक मला असं बँडवाले चिडवत आहे. जो पंजाबी ढोलवाला असतो असा वाजवतो. क्या बोलना है आपका. कुछ नहीं, सही बोल रहे हैं, जो भी बोल रहे हैं. आई ग, ट्रोलिंग फक्त आहे ना. सो गाईज, आमचं हॉटेल आणि आमचं पॅक वगैरे झालेलं आहे. चेकआउट केलेलं आहे आम्ही. आणि आता आम्ही जातो व्हिजिटिंगसाठी. लेट्स गो. आर यू रेडी. गाईज, सो आम्ही पोचलेलो आहे उदयपूरमध्ये. थोडंसं मला ना असं कोम करायचं. दिसत आहे का व्यवस्थित. आता माझे केस जरा शॉर्ट झाले ना, म्हणून मला खूप छान वाटते. सो गाईज, माझा असा फोटो पावडर. तर आम्ही आलो आहे पिचोला लेकला. हा आहे पिचोला लेक. आणि इथनं ना सगळं असं फेरीने जावं लागतं. बाहेरचं व्ह्यू कॅप्चर करता येईल. सो फेरीने जाऊ तेव्हा तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवेल. सिटी पॅलेस आणि भरपूर सारे कॅफे अँड ऑल आहे तिकडे. सो बघूया कसा आहे व्ह्यू. तर खूप सुंदर आहे. ब्लू एकदम क्रिस्टल वॉटर वाटत आहे. सो स्टे ट्यून. पोहे के सिवा और कुछ मिलता नहीं है क्या.
आम्ही आलोय आता फेरीने, आम्हाला तिकडे जायचं आहे. कुठे कोणत्या भावाला आहे ते? सिटी पॅलेस. सांग ना चार्जेस वगैरे सांग ना त्यांना. ऍक्च्युली मी फोटो काढत होती, ही सगळं ऐकत होती. सिटी पॅलेसमध्ये जर आतमध्ये जर कोणाला हिस्ट्रीचं जर नॉलेज वगैरे पाहिजे असेल किंवा तलवारी वगैरे बघण्यात इंटरेस्टेड असणार तर तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. तिथे 450 रुपये तिकीट आहे, एंट्री फीज आहे. एंट्री फीज आहे. आणि जर फोटोज वगैरे फक्त जस्ट फोटोज वगैरे काढायचे असणार, जस्ट साईट सीइंग करायची असेल तर त्याचे 50 रुपीज आहे. आणि फोटो वगैरे हा, तर आम्ही असं पॅकेज केलं की आम्हाला इथनं सगळं काय असं केलेलं आहे. आम्ही असं नाही आतमध्ये जाऊन पण ते लोक कुठल्याच गोष्टीला टच करू देत नाही किंवा काही नाही, तर काय अर्थ ना. आम्ही असं प्रिफर केलं की आम्ही जस्ट बाहेरचं सीन बघणार आहे आणि फेरीने वगैरे जाणार आहोत. सॉरी ओके. 60% तर बोटनी कव्हर होतंच, सो आम्ही तेच प्रिफर केलं आहे. सो लेट्स सी, बघू आता किती आम्हाला तो दाखवतोय गाईड आमचा. सो चलो लेट्स गो. ते हे दोघं रेडी झालेले आहे. हे दोघं रेडी झालेले आहे. हेच हा मला व्लॉगिंग शिकवतोय. ओके, हा अपकमिंग ब्लॉगर आहे. हा 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 हो माहित आहे ना मला. हो ठीक आहे ना. या नंबरवर कॉल केला तर चालेल ना? ठीक आहे. हॅलो. सो इकडे सगळे कॅफे आहे जे व्हाईट दिसत आहे ते. आणि तुम्हाला मी सिटी पॅलेस दाखवते. हा आहे सिटी पॅलेस येल्लोवाला. आम्ही जिथे आता गेलो होतो ते आहे पिचोला लेक. आणि सिरियसली तिथे ना आम्हाला उल्लू बनवलं जस्ट बिकॉज 300 मध्ये त्यांनी गायडन्स करणार होते आम्हाला. काहीच नाही, फक्त फेरीनी 10 or 15 मिनिट्स काहीतरी त्याला राऊंड केलं, बस झालं. येई हे म्हणे प्लेसेस. त्याच्या आतमध्ये जायचे चार्जेस आहे ते आम्ही पे नाही केले बिकॉज काहीच नाही आहे तिथे असं आम्हाला बोलले. एक्सपिरियन्स एवढा काही छान नाही आहे, बट ठीक आहे. आता आम्ही सिटी पॅलेसला चाललो आहे फोटो अँड व्हिडिओज वगैरे काढायला. सिटी पॅलेसच्या आतमध्ये जर तुम्हाला जायचं आहे तर 450 पर आहे आणि बाहेरून जर फोटोज क्लिक करायचे त्याचे 50 रुपये आहे. सो बघू आता काय आम्हाला चांगलं वाटतं का तिथे जाऊन. सो लेट्स सी. सो गाईज आम्ही आलो आता सिटी पॅलेसला. लेट्स सी कसं आहे पुढून. समोरून तरी गेट खूप सुंदर आहे, एंट्रन्स वगैरे. सो लेट्स सी. सो फ्रंट व्ह्यू ऑफ सिटी पॅलेस खूपच गजब आहे यार.
आमचं सिटी पॅलेस फिरून झालेलं आहे. छान आहे, फोटोहॉलिक आहे, इंस्टाग्रामेबल आहे. जे की आपण फोटोज वगैरे इंस्टावरती बघतो ते सगळं आहे इथे. आणि खूप चांगलं झालं की आम्ही आतमधल्यासाठी तिकीट नाही केली, बाहेरचंच फिरण्यासाठी तिकीट केली. बिकॉज आतमध्ये फोन पण अलाव नाही आहे आणि लाईक चेक इन वगैरे खूप आहे. पण ठीक आहे, पॅलेससारखं पॅलेस आहे. नागपूरचे असाल तर काय बोलते यार आपलं तर राजवाडा पॅलेसला तुम्ही जाऊ शकता. छान आहे, मस्त विजिट. राजस्थान फिरण्यासारखं आहे, वाईब खूप सुंदर आहे. सो बघूया आता कुठे आम्ही जातो. सो स्टे ट्यून. सो आम्ही आलो आहोत आता जगत निवासला. जगत निवासच्या अगोदरच इथे उदयपूरचं मार्केटसुद्धा आहे आणि आता आम्ही जातो आहे जगत निवासला. हे त्याचं एंट्रन्स आहे. सो लेट्स सी, चलो. ये दो दे दो भैया. तो जगत निवाससाठी ना एंट्रन्समधून तर भरपूर आतमध्ये आहे, भरपूर आतमध्ये आहे. तुम्हाला इकडे विचारत जायला लागेल. आणि इथे एकच कॅफे नाही आहे, भरपूर सारे कॅफे आणि खूप सुंदर आहे, एस्थेटिक आहे. बट आम्हाला जायचं आहे फक्त जगत निवासमध्ये. सो चलो. फायनली वी आर रिच इन जगत निवास, जे की खूप जास्त ट्रेंडिंगला आहे. आणि मला कधीपासून इथे यायचं होतं, जेव्हापासून मी इंस्टाग्रामवरती रील्स पिक्चर्स बघत होती. सो आतमध्ये बघूया कसं आहे. जसं मी विचार केला आहे सेम तसंच आहे का. सो येस, जसं मी बघितलेलं इंस्टावरती सेम टू सेम तसंच आहे जगत निवास. सो आमच्याकडनं जगत निवासला 10 or 9 पॉईंट, बिकॉज सगळं काही छान आहे. फक्त ना इथे खूप जास्त भीड असते. सो लाईन असते भरपूर सारं, वेटिंगवर असते लोक. आणि इंटेरियर वगैरे व्हेरी 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 गुड. नक्की व्हिजिट करा. सो गाईज आम्ही बॅक टू चोरी लेकला चाललो, कारण आमच्यासोबत ना कोणी आलेलं नव्हतं. आम्ही दोघंच एक्सप्लोर करायचं म्हणून गेलं. ते लोक जागा एक्सप्लोर केली. ज्यांना ज्यांना जिथे तिथे जावं असं वाटलं पाहिजे होतं मग येऊन मस्त फोटो सेशन वगैरे केले. इतकं सुंदर आहे जगत निवास. तुम्ही नक्की आले की इथे व्हिजिट करा. बट ना 1 दिवसाच्या अगोदर डायनिंगसाठी बुकिंग करावं लागतं. आणि हॉटेल जर बुक करायचं आहे तर तिथं 2 days बुकिंग करावं लागतं. आमचं बुकलं होतं की ऍट द टाइम आम्हाला तिथे बुकिंग नाही एक मिळालं आम्हाला टेबल. छान होता. जास्त तर आम्ही काही स्पेंड नाही केलेलं आहे तिकडे, बिकॉज हे लोकांची वाट बघत होते इकडे. सो पण खूप सुंदर आहे.